तर जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा होता हो. तेव्हा काही स्थानिक पातळीवर पण विरोध झाला. मग त्यासाठी काशी विश्वेश्वरावरनं गागा भट्टांना पाचारण करण्यात आलं, त्यांना बोलवण्यात आलं. आणि असंही म्हटलं जातं की गागा भट्टांना खूप सारी दक्षिणा दिली मग ते आले. गागा भट्ट यांचे पूर्वज हे मराठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण होते. त्यांचे पणजोबांचे वडील, ज्याला खापर पणजोबा असं म्हणतात, रामेश्वर भट्ट, हे पैठण सोडून काशीला जाऊन स्थायिक झाले कारण महाराष्ट्रात होणारे मुसलमानांचे अत्याचार. रामेश्वर भट्टांचा मुलगा नारायण भट्ट म्हणजे गागा भट्टांचे पणजोबा, हे त्यांच्या खानदानामध्ये, कुटुंबामध्ये सगळ्यात फेमस का, तर काशी विश्वेश्वराचं मंदिर जे पाडलं होतं त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम नारायण भट्टांनी केलंय. बरं. म्हणजे एका मराठी माणसाने काशीला जाऊन तिथे हा जीर्णोद्धार केलेला आहे काशी विश्वेश्वराचा. सो अशा कुटुंबातून आलेले ते गागा भट्ट आहेत. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गागा भट्ट हे उत्तर भारतीय होते हा समज चुकीचा आहे. बहिष्कार टाकला, आम्ही करतच नाही जा, असं काही नाहीये. ही चर्चा, आणि चर्चा सगळीकडे होऊ शकते. माझं आणि तुझं मत वेगळं असू शकतं ना रे, पण ते मत वेगळं असण्यासाठी फक्त जातीवाद हे एकटं कारण नाहीये. सो आजकाल जातीवाद पसरवण्यासाठी महाराष्ट्राला लागलेला हा शाप आहे. आपण माणसांचं कर्तृत्व बघायच्या आधी त्याची जात बघतो. बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांसाठी बलिदान दिलं. काय होती रे बाजीप्रभूंची जात? काय करायचंय?